सुरक्षित आहे सर. पहिले षटक टाकण्यासाठी संतोष तयार. दरम्यान मात्र पहिल्याच चेंडूला मात्र या ठिकाणी पहा सन्मान दिलाय. धनराज खानवेला आज लढावं लागेल, झुंजावं लागेल, फार मोठा संघर्ष नक्कीच करावा लागेल. दाराची वस्ती स्पोर्ट क्लब आपण पाहिलंय का रोमहारच्या सामन्यात पहिला सामना त्यांना गमावा लागला होता आणि प्रेक्षक नक्कीच वाट पाहतायत. धनराजला सूर केव्हा नक्कीच गवसतोय. सिंगल नक्कीच जी घेतली आहे, एक धाव नक्कीच या ठिकाणी घेतली गेली आहे. दादाची वस्ती स्पोर्ट क्लब नक्कीच या ठिकाणी खातं जे खोललं गेले. दुसरा फलंदाज आपण पाहतोय धनराज बरोबर मात्र कुमार हरगुडे. अतिशय सुरेख फलंदाजी कुमार हरगुडे. या मैदानावरती अनेक अर्धशतके आज कुमार हरगुडेने मात्र ठोकलेले आहेत. आज या मोक्याच्या क्षणी महत्वाच्या सामन्यात लढावं लागेल आणि पहा कुमार हरगुडेचा हा फटका शतरक्षक चेंडूवरती, चेंडू सीमा पार, खरखरीत चौकार, 4 रन. थँक्यू. खनखनीत चौकार कुमार हरगुडेच्या बॅट वरून निघताना पाहायला मिळतोय. मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येतोय, घेतली जाते ती सिंगल. एक धाव नक्की या ठिकाणी जी घेतली जाते. धाव फलक मात्र पुढे जाऊन जे पोहोचेल 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आहे संतोष. 99 क्रमांकाची जर्सी नक्कीच परिधान केली. फार मोठा इतिहास या जर्सीचा आहे. 1999च्या विश्वचषकात 99 क्रमांकाची जर्सी परिधान करून प्रत्येक कर्णधार उतरताना आपल्याला जो पाहायला मिळाला होता. संतोषने 99 क्रमांकाची जर्सी परिधान केली. एक धाव घेतली आहे. स्ट्राईक परत एकदा रोटेट मात्र जे केली जाते. 5 षटकांचा सामना आहे आणि एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फार मोठा आनंद उत्सव लोहगावकरांसाठी नक्कीच जो आहे. क्रिकेट नगरी, क्रीडा नगरी म्हणून लोहगावची फार मोठी ओळख आणि फक्त क्रिकेट नव्हे तर अनेक खेळामध्ये लोहगाव उच्च शिखरावरती आहे. चेंडू जातोय सीमा पार, खरखरी षटकार, आउट ऑफ द पार्क, नो चान्स, फ्रीमेंडा सिक्सर. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत योगी छत्रपती. स्कोर कार्ड वरती नक्की त्या ठिकाणी नजर टाकली तर 13 धावा स्कोर कार्ड वरती. अतिशय आकर्षक अशा प्रकारचं व्यासपीठ आपण या ठिकाणी पाहतोय. मान्यवर कक्ष समोर जर पाहिलं तर डगआउट एरिया आहे. चौ बाजूंनी भगवे फडकताना नक्कीच जे पाहायला मिळत आहेत आणि दरम्यान धनराज स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. ओ गती परिवर्तन पाहायला मिळालं. अपील नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतंय. अपील नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालं. धनराज नक्कीच सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय.
मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. जे दोन संघ आपल्याला समोरासमोर पाहायला मिळत आहेत. रागपसरे स्पोर्ट्स चेंडू 1 बाउंस 2 बाउंस सीमा पार खणखणीत चौकार 4 रन. थँक्यू डिजेक. नवनाथ रागपसरे यांच्या मालकीचा रागपसरे स्पोर्ट्स संघ नक्कीच आहे. तर दुसऱ्या बाजूने मात्र दादाची वस्ती स्पोर्ट जर पाहिलं तर मिलिंद बापू खानवे यांच्या मालकीचा आहे. आणि पहा चेंडू खणखणीत सनसनीत चौकार 4 रन. जैसा नाम वैसा काम धनराज खानवे. डीजे किरण स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनराज परत एकदा खेळण्यासाठी सज्ज. या दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरची धाव पळत नक्कीच येताना जो पाहायला मिळतोय. घेतली जाईल ती सिंगल. एक धाव या ठिकाणी जी घेतली जाईल. सिंगल डबलच्या साह्याने मात्र किल्ला लढवण्याचं मात्र काम नक्कीच या ठिकाणी जे केलं जात आहे. 2 षटक 22 धावा दादाची वस्ती स्पोर्ट क्लब. उर्वरित 3 षटकांचा खेळ मात्र अजूनही जो बाकी. 5 षटकांची लढत क्रिकेट प्रेमींना मात्र जी पाहायला मिळते. मिलिंद बापू खानवे यांचा दादाची वस्ती स्पोर्ट क्लब रागपसरे स्पोर्ट्स नवनाथ रागपसरे यांच्या संघाच्या विरोधात नक्कीच लढतोय. आजच्या दिवसातील मात्र 3 सामने मात्र जे बाकी आहेत. तर नक्कीच पाहूया या सामन्यावरती विजय पताका कोण फडकवतोय. धनराज खानवे स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच खेळण्यासाठी तयार आहे. तीनशे 33 क्रमांकाची मात्र जर्सी नक्कीच आपल्याला झळकताना पाहायला मिळते स्क्रीन वरती. स्फोटकता आहे. पॉवरफुल फलंदाजी करण्यासाठी मात्र माहिर मानला जातो. परंतु आज आपण पाहतोय सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व देतोय. सिंगल नक्कीच घेतली जाते. अंकशास्त्र नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर मात्र प्रत्येक खेळाडूला जर्सीचा नंबर चॉईस करण्यासाठी मात्र जी परवानगी दिली होती आणि प्रत्येक जण आपला लकी अंक नक्कीच जो निवडत होता त्यामध्ये 333 अंक का निवडला गेला क्रिस गेलला कडून मात्र त्या पाठीमागे नक्की एक इतिहास आहे. टेस्ट क्रिकेट मधली सर्वोच्च खेळी 333 ही क्रिस गेलच्या नावावरती आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला कुमारच्या बॅट मधून निघतो एक सनसनीत षटकार. क्रिकेटमध्ये हळूहळू होत गेलेले बदल आपल्याला नक्कीच जे माहित आहेत. दरम्यान मात्र आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय 1992 ला बेन्सन अँड हेगस विश्वचषकात सर्वप्रथम मात्र रंगीत कपडे पहिल्यांदा मात्र वापरली गेली. याच विश्वचषकात मात्र डे नाईट सामने नक्कीच खेळवण्यात आले होते आणि तेव्हापासून ICC न नेहमीच वन डे क्रिकेटच्या नियमामध्ये मात्र जे बदल केले. या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत सन्माननीय अजय वाल्लेकर. आपले मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. स्कोर कार्ड जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 30 रन ऑन स्कोर कार्ड.
ओ धनराज खानवेच्या बॅट मारून आता मात्र चेंडू वन बाउंस सीमा पार खणखणी सनसनीत चौकार 4 रन. कोणाला रे कोणाला ओ परत एकदा धनराज खानवे आक्रमण करतोय चेंडू जातोय सीधा सीमा पार खणखणी सनसनीत चौकार 4 रन. शिवरायांचा मान भगव्याची शान राखणार एक सोनेरी पान रे लाख जीवांचा प्राण रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला आला तर काय फोडत वाघरे अशी धगधगती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे 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 आला तर काय फोडत वाघरे अशी धगधगती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे 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 साहेब आपल्याला माहित आहे की या महाराष्ट्रासाठी या फार मोठं योगदान साहेबांचं आणि नक्कीच एक वेगळं शासन होतं ठाकरे शासन. साहेबांची नक्कीच इच्छा होती की परत एकदा मुख्यमंत्री आपला असावा आणि या नक्कीच ती इच्छा देखील पूर्ण झाली. तीन षटक संपल्यानंतर 38 धावा स्कोर कार्ड वरती 2 षटकांचा खेळ बाकी 12 चेंडूंचा खेळ मात्र जो बाकी आहे. मराठी भाषिकांचा मुद्दा नेहमीच साहेबांनी मात्र जो उचलला बांगलादेशियन विरुद्धचं मात्र पहिलं युद्ध नक्कीच साहेबांच्या माध्यमातूनच पुकारलं होतं. ती साहेबांची पहिल्यांदा कल्पना होती. झुणका भाकर केंद्र असेल बेरोजगारांना रोजगार असेल आणि प्रांतीयांना मात्र पहिला विरोध मात्र नक्कीच साहेबांनी जो केला. ओ दरम्यान आकाशाचे वेध चेंडू घेतोय आणि चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. 25 वर्ष झाली हो पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आधी. किती आले नि गेले छातीची ढाल केली लेखणी धारदार परत एकदा गगनाला गवस निघाला एक जबरदस्त धडाका. चेंडू आउट ऑफ द पार्क. कुमार हरगुडे ऑन फायर. हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे Thank you. संघाचं अर्धशतक पूर्ण. शरीराची पाच इंचीचा असलेला मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर हा भारतरत्न झालाच नसता. अनेक लेखकांनी वर्णन केलंय की हिमालयापेक्षा देखील सचिनची उंची मोठी आहे. उंचीवरती क्रिकेट ठरवलं जात नाही, ताकदीवरती क्रिकेट ठरवलं जात नाही, वजनावरती नक्कीच क्रिकेट ठरवलं जात नाही. आणि पहा धनराज खानवे आता मात्र त्याची बॅट तळपतीये षटकार सारावा. थँक्यू. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 57. 57 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा आता मात्र पिच आहे फटका. संधी नक्कीच झाली आहे. खेळ होईल का तर नक्कीच चेंडू आपल्याला दूर पाहायला मिळाला. 2 धावा ज्या घेतल्या जातील. क्रिकेटमध्ये मात्र होत गेलेले बदल नक्कीच आपण सगळ्यांनी पाहिले. या दरम्यान मात्र पहा धावांसाठी फार मोठी धाव एक एक धाव फार महत्वाची नक्कीच जी आहे. आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये मात्र लाल चेंडूचा वापर नक्कीच
जो केला जायचा. रंगीत कपडे आली परंतु पुढे नक्कीच बदल झालं. फ्लड लाईट्स मुळे च्या आगमनामुळे मात्र पांढरा चेंडू हा मात्र वापरला जाऊ लागला. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 64 धावा आणि षटक संपलेत एकूण 4 षटक. शेवटचं षटक अखेरचे षटक. थँक्यू. महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, म्हणून या भूमीकडे नक्कीच मित्रांनो पाहिलं जातं. महाराज म्हटलं की अखंड हिंदुस्थानाचं नक्कीच प्रत्येक व्यक्तिमत्वाचं हृदय मात्र अभिमानानं फुलून निघतं. महाराज हे नाव जेव्हा समोर येतं आणि आपल्याला माहित आहे की या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप देखील आपण शिवजयंतीच्या दिवशीच मोठ्या थाटामाटात मात्र या ठिकाणी करतो आहोत. 19 फेब्रुवारी जगात भारी 19 फेब्रुवारी असेल या क्रिकेटच्या स्पर्धेचा मात्र समारोप, शिवजयंती उत्सव. आणि त्याच दिवशी मात्र आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप नक्कीच करणार आहोत. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी. धनराज कानवे स्ट्राईक तरीचेला खेळण्यासाठी मात्र तयार होतोय. हो बॅटची थोडीशी काढा नक्कीच घेतली आहे. शेवटचं षटक आहे, अखेरचं षटक आहे, त्यामुळे मात्र तुटून पडावं लागेल एका बाजूनं मात्र दादाची वस्ती स्पोर्ट क्लबला. धनराज कानवे स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच उभा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय, तयार नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. ओ स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा हा चेंडू देखील निर्धाव असेल, डॉट असेल. कुमार आणि धनराज थोडीशी बातचीत नक्कीच आपल्याला पाहिलं. मला वाटतं बॅट चेंज केली. बॅट म्हणजे ते खेळाडूचं एक शस्त्र आहे. सचिन तेंडुलकरने जीवनातली ओ पहा अतिशय दूरवरचा खेळला एक जॅक्सन प्रीमिंडस सिक्सर. जपून ठेवली आहे खेळाडूसाठी मात्र ते त्याचं एक शस्त्र आहे. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू नक्कीच जो आहे. नैरोबीच्या मैदानावरती मात्र शाहिद आफ्रिदीनं श्रीलंकेला अगदी कुटून काढलं होतं. 37 चेंडूत शतक बनवण्याचा विक्रम गेले कित्येक वर्ष शाहिद आफ्रिदीच्या नावावरती होता. परंतु मित्रांनो ती बॅट कुणाची होती. दरम्यान मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू फेड केला जातोय, घेतली जाईल ती सिंगल. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांची ती बॅट होती आणि ती बॅट वकार युनिसला भेट दिली होती. शाहिद आफ्रिदी ज्यावेळेस मैदानात गेला त्यावेळेस मात्र वकारनं सांगितलं शेर की बॅट लेके जाओ आणि नक्कीच त्यानंतर 37 चेंडूत श्रीलंकेच्या विरुद्ध मात्र शतक झळकवलं होतं शाहिद आफ्रिदीनं. बॅट गोष्टीला देखील फार मोठं महत्व असतं. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज परत एकदा तयार झालाय, सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. अखेरचं षटक आहे. ओ हा चेंडू आपण पाहतोय, थोडासा मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, घेतली जाते मात्र सिंगल. एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते, धाव फलकामध्ये मात्र भर पडते. स्कोर कार्ड पोहोचलंय
73 वरती स्कोर कडे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. धनराज कांदवे ऑन स्ट्राईक. आणि धनराजच्या बॅट मधून निघतोय खणखणीत सनसनीत जबरदस्त तडाखा षटकार. बनवल्या गेल्या सर्व प्रथम फलंदाजी करत असताना 79 बनवल्या गेल्यात. 80 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये राजपत्रे स्पोर्ट्स क्लबसमोर. सन्माननीय आशिष काळे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतो. आशिष काळे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. दादाची वस्ती. सोमनाथ दादा बसा. काय झालं? थँक्यू. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेचे आधारस्तंभ आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत. सन्माननीय एकनाथ अण्णा खांदवे हे देखील व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करेल. नाणेफेक यानंतरच्या सामन्याच्या आता आपण घेतोय. अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनचा कॅप्टन आणि दादाची पडळ संघाचा कॅप्टन. चला संपर्क करा. प्लेइंग 11 काही बदल असतील तर ते कळवा. प्लेइंग 11 मध्ये चला विशाल निंबाळकर आणि दुसरे कॅप्टन जयसिंग खांदवे. नाणेफेकीसाठी ताबडतोब या. विनंती करतो. पहिला चेंडू आपण पाहतोय. डॉट आहे. निर्धाव स्वरूपाचा नक्कीच या ठिकाणी आहे. अरविंद शुक्ला. चेंडू गरगर फिरवणं हे त्याच्या गोलंदाजीचं मात्र वैशिष्ट्य आहे. अरविंद शुक्ला प्रचंड मोठा अनुभव पाठीमागे आहे आणि अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. पहा दुसरा चेंडू देखील डॉट. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना अरविंद शुक्लाचा. वेगापेक्षा अचूक टप्पा.
फार महत्वाचा असतो. आपण अगोदरच्या सामन्यात देखील अरविंद शुक्लाला नक्कीच जे पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं, दुसऱ्या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी झाली होती, परंतु नक्कीच अतिशय प्रभावी मारा अरविंद शुक्लाचा या ठिकाणी आहे. एक धाव नक्कीच जी मिळते. चला अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनचा कर्णधार आलाय. दादाची पडळ. चला कॅप्टन जयसिंग खांदवे, चंद्रकांत खांदवे. या नक्कीच लीगच्या मॅचेस मुळे मात्र आपल्याला एक पाहायला मिळालं, ज्यांचं क्रिकेट बंद झालं होतं त्यांनी परत क्रिकेट चालू केले. बरेच असे खेळाडू आहेत की ज्यांचं क्रिकेट बंद झालं होतं त्यांनी परत एकदा क्रिकेट चालू केले. धन्यवाद द्यावे लागतील नक्कीच लोहगावकरांना. अतिशय जबरदस्त अशा प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धा मात्र आयोजित केल्या. नाणेफेक नक्कीच या ठिकाणी होते आणि ती नाणेफेक आनंद वाघमारे आणि त्याचबरोबर अजयजी वाल्लेकर यांच्या शुभ हस्ते टॉस नक्कीच या ठिकाणी पार पडतोय. टॉस घेतला जातोय. विनंती करतो की टॉस या ठिकाणी करावा आपण. आणि टॉस जिंकलाय तो काय, कोणी जिंकलाय? दादाची पडळने टॉस जिंकलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. 5 षटकांचा सामना असेल. अमर युवा स्पोर्ट फाउंडेशन लगेच शतरक्षण लावायचंय ही इनिंग झाल्यानंतर. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर. षटक संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा 2 धावा. ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला आक्रमण. शतरक्षक पाठलाग करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की आणि याच बरोबर मात्र विकेट. फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 6 धावा एका गड्याच्या मोबदल्या. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती चालू आहे. अतुल आणि सचिन ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते. रागपसरे वस्ती, रागपसरे स्पोर्ट्स नक्कीच आज संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ दरम्यान हा चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळून काढलाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू सीमा पार होतोय. चौकार. 4 रन 4 धावा. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 10 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती चालू आहे. वेळ वाचवा विनंती असेल. आणि या दरम्यान संधी नक्कीच आली आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. फलंदाज बाद.
थँक्यू. सुमित शेठ तायवडे एरिकला क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. हा चेंडू आपण पाहतोय, सिंगल घेतली आहे, एक धाव या ठिकाणी घेतली. कदाचित बॅटची कडा लागली होती, कारण की आवाज खेळाडूंचा नक्कीच आपल्या कानापर्यंत जो आला. महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूत अजून 68 नक्कीच ज्या बनवायच्यात. प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून लावले हल्ले, धर्परक्षणासाठी तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी. हे शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण काल या क्रिकेटच्या स्पर्धेला मात्र सुरुवात केली. हिंदू हृदय सम्राट, मराठी मनाचा मानबिंदू बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून काल आपण नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात केली. आणि नक्कीच आपण पाहतोय एक अप्रतिम आयोजन असलेली क्रिकेटची स्पर्धा. आणखीन एक लोहगाव परिसरामध्ये समस्त ग्रामस्थ, लोहगाव आणि सर्व शिवसैनिक यांचं आपण आयोजन या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 12 2 गाड्यांच्या मोबदल्यात 6च्या सरासरीने धावा आपण पाहतोय बनल्या गेल्यात. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू नक्कीच जो आहे. स्कोर कार्ड वरती धावा त्या 13 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ या ठिकाणी जो संपलाय. आणि उर्वरित मात्र आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ मात्र जो बाकी आहे. 18 चेंडू 67 धावा, 67 धावा 18 चेंडू. सामन्याचं मात्र समीकरण नक्कीच जे तयार झाले. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दादाची वस्ती स्पोर्ट क्लब अतिशय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. राग पसरे स्पोर्ट्स. नक्कीच सामना थोडासा कठीण चाललाय, परंतु नक्कीच कठीण होत चाललाय, परंतु आक्रमण जर केलं तर हा सामना कठीण नाहीये. शाखा प्रमुख निखिलजी खानवे, आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. आयोजक निखिलजी खानवे. स्कोर कार्ड वरती 14 2 गाड्यांच्या मोबदल्या. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती जे चालू आहे. अप्रतिम चेंडू मात्र जो टाकलाय, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 14 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 चेंडू 66. सामन्याचं मात्र समीकरण जे तयार झालंय 14 चेंडू 66 धावा, 66 धावा 14 चेंडू असं सामन्याचं मात्र समीकरण तयार झालंय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जे केली जाते. गोलंदाज परत एकदा तयार. हा चेंडू आपण पाहतोय मिस टाइम फटका, शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. विकेट. राग पसरे स्पोर्ट्सला लागला आणखीन एक धक्का. शेवटचे चेंडू शिल्लक. 12 चेंडू आणि 66 धावांची गरज. जवळजवळ 33 धावा प्रत्येक षटकात मात्र पूर्ण करावं लागेल. 12 चेंडू 66 धावा जिंकण्यासाठी मात्र आवश्यक. चला घाई करा, घाई करा. रागपसरे स्पोर्ट्स खेळण्यासाठी मात्र नक्कीच परत एकदा सज्ज होतोय.
ओ या दरम्यान मात्र एक वेगवान फटका, चेंडू सुसाट वेगात सीमा पार, खणखणीत चौकार. याच फटक्यांची गरज शेवटपर्यंत. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 19 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे चेंडू 9 आणि बनवायच्या त्या 61 धावा. 9 चेंडू मध्ये 61 धावांची गरज जिंकण्यासाठी. मात्र तर 60 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र आवश्यक आहेत. दरम्यान शतरक्षक चेंडूवरती धावत पळत नक्कीच जाताना जो पाहायला मिळतोय धाव फलक आपण या ठिकाणी पाहतोय. पोहोचले ते चौथं षटक चालू असताना 21 वरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. शेवटचे 8 चेंडू आणि 59 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. सामना एकतर्फी झुकलाय, एकतर्फी कल्लाय आणि मजबूत पकड या सामन्यावरती दादाची वस्ती स्पोर्ट क्लबची पाहायला मिळते. रागपसरे स्पोर्ट्स थोडासा अडचणीत नक्कीच सापडताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. धावफलक जर पाहिलं 23 वरती 3 फलंदाज बाद, 6 चेंडू, तब्बल 57 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. चला वेळ वाचवा, वेळ. सामना संपल्याबरोबर अमर युवा स्पोर्ट फाउंडेशन आपलं शतरक्षण ताबडतोब लावून घ्यायचे. हा सामना संपल्याबरोबर. अमर युवा स्पोर्ट फाउंडेशन टेज पशी नक्कीच संपर्क करा. सामना संपल्याबरोबर आपल्याला शतरक्षण लावायचंय. चला वेळ वाचवा, सूचना नक्कीच येत आहेत संयोजकांच्या. वेळ वाचवा. 6 चेंडू आहेत आणि बनवायच्यात 57. सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक. एक मोठा फटका नक्कीच जो खेळून काढलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय, फलंदाज बाद होतोय. शिवरायाची, आमच्या राजाची, आमच्या देवाची, शिवरायाची, आमच्या बापाची जयंती आली. 19 फेब्रुवारी आमच्या बापाची जयंती आली. थँक्यू. चौकार नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळाला. 2 चेंडू 53 धावांची गरज जवळजवळ मात्र जिंकण्यासाठी आवश्यक. सामना कठीण रागपसरे स्पोर्ट्स संघासाठी. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय उन्हाचा तडाखा नक्कीच जो वाढत चाललाय आणि या ठिकाणी नक्कीच
थंडगार आईस्क्रीम. अनिल प्रभाकर कदम शिवसेना उपविभाग प्रमुख वडगाव सिरी मतदारसंघ. धन्यवाद या ठिकाणी आईस्क्रीम पोहोचवल्याबद्दल. आणि हा सामना दादाची वस्ती स्पोर्ट क्लब संघ जिंकतोय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. रागपसरे स्पोर्ट्स आपण देखील एक चांगला खेळ केलात. आपल्या देखील धन्यवाद. नक्कीच. आणि मॅन ऑफ द मॅचचा हा किताब आपण नक्कीच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देऊयात. आणि